मराठा आरक्षणासाठी विसापूर ग्रामस्थांचा ठाम निर्धार, मुंबईला 3 टन शिधा रवाना। मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आझाद मैदान, मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून लाखो मराठा बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला असून संपूर्ण राज्यातून आंदोलनकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत। दरम्यान आंदोलनकर्त्यांना अडचणीत आणण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील हॉटेल्स व सोयीसुविधा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे। यामुळे आंदोलनकर्त्यांना अन्नधान्याची टंचाई भासू नये म्हणून विसापूर ग्रामस्थांच्या वतीने तब्बल 3 टन अन्नधान्य, साखर, रवा, तांदूळ, तेल व इतर शिधा मुंबईकडे रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विसापूर ग्रामस्थांनी जाहीर केले की या लढ्याला आम्ही ठाम पाठिंबा देत असून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे हीच आमची प्रार्थना आहे। तसेच महाराष्ट्र विधानसभेत असलेले 150हून अधिक मराठा आमदार हे मराठा समाजासाठी विश्वासघातकी ठरले असल्याने त्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत, अशी संतप्त मागणी यावेळी करण्यात आली। ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तब्बल 400 वर्षांनी मनोजदादा जरांगेसारखे नेतृत्व मराठा समाजाला लाभले असून याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। याशिवाय मनोजदादा जरांगे यांनी सातारा गॅझेट व हैदराबाद गॅझेट लागू करण्याची केलेली मागणी ही अतिशय योग्य मागणी आहे। या गॅझेटनुसार शेती करणारा मराठा समाज कुणबीच आहे असा अहवाल सांगतो। त्यामुळे जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विसापूर परिसरातील सर्व शाळांमधील पहिलीपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनी शाळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। तसेच बायका मुलांसहित सर्व कुटुंब घेऊन आम्ही मुंबईकडे कूच करू, असा इशारा त्यांनी दिला। तासगाव तहसील संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। एक मराठा, एक मराठा, एक मराठा। गेले 4 दिवस झालं मुंबईमध्ये आझाद मैदानावर मराठ्याचा योद्धा आरक्षण मिळवण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या उद्देशानं गेले बरेच वर्ष प्रयत्न करत आहे, परंतु या ठिकाणी यश मिळत नाही म्हणून परत त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आणि माननीय जरांगे पाटील हे उपोषणाला आझाद मैदानावर 4 दिवस झाले बसलेले आहेत आणि हे उपोषण एवढं तीव्र झालेलं आहे, लाखोच्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी हजर झालेला आहे। आणि मग हे जे आंदोलन आहे चिरडण्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी असणारे हॉटेल असतील, त्या ठिकाणी असलेले ढाबे असतील किंवा जे चहा पाण्याची जी व्यवस्था आहे ती सरकारनं सगळी बंद केलेली आहे। आणि सरकारनं हा निर्णय घेतल्यामुळं प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील आणि गावागावातील जो मराठी बांधव आहे तो नाराज झालेला आहे। त्यामुळं सर्व महाराष्ट्रातून, सर्व जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून, खेडोपाड्यातून मोठ्या प्रमाणात अन्न गोळा करून त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळं आम्ही त्याप्रमाणे तालुका तासगाव, विसापूर या विसापूर गावामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मराठी बांधवांना असं ठरवलं की आपणही त्या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून अन्न गोळा करायचं आणि त्या ठिकाणी पोच करायचं। त्यामुळं त्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी हे सगळे एकत्र मराठी बांधव एकत्र गोळा झालो आणि नियोजन केलं आणि आज सकाळपासून आम्ही बऱ्याच प्रकारचा माल गोळा केलेला आहे। पाण्याची बॉटल आहेत, तेलाचे डबे आहेत, तांदूळ आहे, गहू आहे, बिस्किटचे पुड्या आहेत, त्याचबरोबर कांदे आहेत। शेतकरी बांधवांना, व्यापाऱ्यांना, ग्रामस्थांना, गोरगरिबांना हे धान्य दिलेलं आहे। त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे इतर मराठा समाज सोडून आमच्या गावामध्ये असणारे इतर जे रयत समाज आहे या इतर समाजानं सुद्धा या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। आणि त्यामुळं ही सर्व जे गोळा केलेलं जे धान्य आहे ते आम्ही उद्या दुपारपर्यंत आम्ही या ठिकाणी आणखी गोळा करणार आहे आणि परत आम्ही मुंबईला पोच करणार आहे। त्याचबरोबर आम्ही मराठी बांधव सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जाणार आहे। आणि त्यामुळं आमच्या विसापूर गावातील सर्व मराठा बांधवाचं आणि इतर समाजाचं या आंदोलनाचा आमचा फुल पाठिंबा आहे। आणि असंच आंदोलनातून काहीतरी निर्णय निश्चित होईल। जोपर्यंत निर्णय होणार नाही, आम्हा बांधवांना आरक्षण मिळणार नाही, आमच्या मुलांना नोकरी मिळणार नाही, आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच राहणार आहे। आणि या आंदोलनाला आमचा फुल पाठिंबा आहे। त्यामुळं आपण या ठिकाणी सर्वांनी आणखी मानकी मदत गोळा करणार आहे आणि आम्ही त्याकडे जाणार आहे। एक मराठा, एक मराठा, एक मराठा।